राधिका, अथर्व आलाय का इथे? आत्ता लक्षात आलं का तुमच्या? हा? सरळ उत्तर देशील तर बाजू. अथर्व, अथर्व बाहेर ये. आलाय तो इथे. आम्हाला न सांगता त्याला घेऊन आलीस? आम्ही मूर्खासारखे टेन्शन मध्ये त्याला सगळीकडे शोधतोय तिथे. मी काय घेऊन आले नाही. मी काऊन घेऊन येऊ? तो स्वतःच आला इथे. अरे काही काय बोलते? स्वतःहून आला म्हणे. तू घ्यायला आली होतीस त्याला. मला माहितीये सगळं, मी पाहिलंय. आणि तो खूप हॅपी होता आमच्याकडे. तो कशाला येईल तुझ्याकडे? सांगते ना तुला. ए तू वेडी आहेस काय? अरे काय चिमटे मिमटे कसले काढते? राधिका, चिमटा कसला काढतेस तू? अथर्व तुम्हाला सोडून माझ्याकडे काऊन आला याचं कारण हवंय ना तुम्हाला? नाही, ते सांगण्यासाठी चिमटा घेतला. म्हणजे विंडो की काही? आता यातही हिचं काहीतरी लॉजिक असणार आहे. तो इकडे येण्याचा आणि मला चिमटा काढण्याचा काय संबंध आहे? संबंध आहे शन्या. मला सांग, मी जेव्हा तुला चिमटा काढला तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तू कुणाचं नाव घेतलंस? आता कोणाचं नाव घेतलं यार मी परत? तुझ्या आईच. शन्या, माणूस कोणी असो, भला असो, बुरा असो, गरीब असो, श्रीमंत असो, पण जेव्हा त्याला काही त्रास होतो, जेव्हा त्याला काहीतरी दुखतं, तेव्हा तो पहिल्यांदा आपल्या आईचं नाव घेतो. कारण आई आपल्या बाळाला 9 महिने पोटामध्ये वाढवत असते. आईशी ना जोडलेली असते ग. जेव्हा ते पोर जन्माला येतं, जेव्हा ती ना तोडली जाते, आणि तरी त्या पोराला काही दुखलं, काही त्रास झाला, तर सगळ्यात पहिल्यांदा आईला कळतं, आईला त्रास होतो. अरे पॉइंट काय? विषय काय? काय मेलोड्रामा चाललाय यार तुझा? शन्या, जोपर्यंत तू आई होत नाही ना, तोपर्यंत तुला नाही कळायचंय. एक मिनिट, म्हणजे तुझं काय म्हणणं आहे? अथर्वला काय आमच्याकडे त्रास होत होता? हो, त्रास होत होता. काल रात्री दार वाजलं म्हणून मी दार उघडलं तर समोर अथर्व. त्याच्या पोटात दुखत होतं, कळवळत होता बिचारा. त्याला विचारलं मी, काय झालं बेटा? तेव्हा त्यांनी सांगितलं या शन्याने तिला केक दिला म्हणून त्याच्या पोटात दुखून राहिलं. मला का ब्लेम करते तू? हा म्हणजे मी केक दिला होता त्याला, पण तो केक चांगला होता. खराब केक कशाला देईन मी त्याला खायला? काही काय बोलते? एक मिनिट राधिका, अथर्वला जर एवढा त्रास होत होता तर त्याने आम्हाला का नाही सांगितलं? तुझ्याकडे का आला डायरेक्ट? माझ्याकडे आला असता ना. आला होता ना तो. सगळ्यात आधी माझ्याकडे नाहीच आला. त्यांनी पहिल्यांदा तुमच्या खोलीचं दार वाजवलं, तुम्ही नाही उघडलं. मग काय करणार तो पोरगा बिचारा? मग आला रडत माझ्याकडे. मी त्याला औषध दिलं, त्याचं पोट शेकलं, तेव्हा कुठे झोप लागली त्या बिचाऱ्याला. हा ठीक आहे, आता उगीच याचा इश्यू करू नकोस आणि सेंटी तर अजिबात मारू नकोस. हे असं होतं, लहान मुलांना आजारी पडतात, पोट दुखतच. काय पहिल्यांदा होतंय का असं? कधी झालं होतं आधी सांगा ना. कधी झालं होतं? जेव्हा कधी तो बाहेरचं खातो आबरट चबरट, तेव्हाच होतं ना असं. ना, मी त्याच्या बॅगेमध्ये एक लिस्ट दिली होती, त्याला काय आवडतं, काय आवडत नाही, काय चालतं, काय चालत नाही. पाहिली तरी का ती लिस्ट? हा, फाडून फेकून दिली असणार ना. बस बस, खूप बोललीस. हा, हे पा, तुम्ही अथर्वचे वडील आहात. अथर्वला सांभाळणं ही तुमची पण जबाबदारी. मी वडिलांची जबाबदारी पार पाडली नाही. अहो, पोरं नाजूक असतात, त्यांना फुलासारखं जपायला लागतं. त्यांना वेळेवरती खायला प्यायला, औषध पाणी द्यायला लागतं त्यांना. इनफ राधिका, लेक्चर देऊ नकोस. हा, आणि मला नको शिकवायला जाऊस. आता बरा आहे ना अथर्व? पाठव त्याला लवकर, शाळेला उशीर होतोय त्याच्या. तुम्हाला जर इतकंच वाटत असेल ना, तर तुम्हीच हाक मारा आणि विचारा त्याला
ठीक. अथर्व, अथर्व बाळा बाहेर ये. बरं नव्हतं तुला? हा, पोट दुखत होतं तुझं? हो. अरे त्याचं काय झालं, आम्हाला ना झोप लागून गेली. आम्ही दमलो होतो ना दिवसभर, तर आम्हाला कळलंच नाही तू हाका मारतोयस. हा, पण आता बरं वाटतंय ना तुला? मग चल बरं लवकर. हा, आपण शाळेला जाऊया. मी तुला आज कारने सोडतो, स्कूल बसने नको जाऊया. ओके? आज मी नाही करत. मी आज मला वेळ लहान. असं काय करतोस? चल ना. हा, शाळेत जाऊया कारने, मस्त मजा करत जाऊया. मी आई बरोबर थांबला. अरे तुला सांगायचंच राहिलं. आज माहितीये शनाया आंटी काय करणार आहे? मस्त ऑमलेट बनवणार आहे अथर्वसाठी. चल 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 पटकन. नको मला आमलेट. चनाई आंटी मला केक दिला, मला माझं पोट दुखलं. अरे बाळा असं काय करतोस? तू चिडलायस ना आमच्यावर, मला माहितीये, पण आता असं नाही होणार. हा हा, चल बरं आपण मजा करूया. चल लवकर. नाही मी नाही येणार. अथर्व, अथर्व, तूच पडवला असशील ना त्याला. मी काऊन पडव? आणि पोरं पडवून नाही शिकत. त्यांच्या समोर जे वागलं जातं ते पाहून शिकतात ते. आणि पडवायचंच असतं ना, तर त्यांनी सांगितल्याबरोबर तुमच्याकडे पाठवलं नसतं त्याला. कुठली आई स्वतःच्या पोराची असे आबाळ करून घेईल? राधिका हे बघ, हे पहा, त्याची इच्छा नाहीये तर तुम्ही काय जबरदस्तीने त्याला घेऊन जाणार आहात का? तुमच्याकडे ही बच्ची आहे ना, तिलाच सांभाळा. अथर्वचं काय ते मी बघून घेईन. बस झालं. खूप ऐकला तुझा, आता नाही ऐकणार. तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाही शनाया. चल निघू आपण.